एक महान तत्वचिंतक, बुद्धिप्रामाण्यवादी नेते आणि लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युगपुरुष अशी बाबासाहेब आंबेडकर यांची जगभरामध्ये ओळख आहे. ज्यांनी समता, बंधुता, न्यायाची केवळ तत्वचर्चा केली नाही, तर याच तत्वावर त्यांनी भारतीय समाज जीवनाची नव्याने उभारणी केली आणि भारतीय इतिहासाची पुनर्मांडणी देखील केली. मला असं वाटतं की बाबासाहेबांनी सामाजिक विषमतेला प्रखर विरोध तर केलाच, पण त्यांनी लोकशाहीचं समर्थन केलं. आयुष्यभर एका ध्येयानं, विशिष्ट ध्येयानं प्रेरित होऊन बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे, हा संघर्ष केवळ अस्पृश्यांच्या दास्यमुक्तीपुरती नव्हता, तर तो एकूणच शोषणाधिष्ठित व्यवस्थेविषयीचा होता. लोकशाही समाजवाद हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. दलित, शोषित पीडितांना आत्मभान आणि आत्मसन्मानाची व्यापक जाणीव करून देणाऱ्या बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं भारतामध्ये मानवतावादी तत्त्वज्ञान रूढ केलं, हे समजून घेण्याची गरज आहे. डॉक्टर आंबेडकर हे केवळ भारतीय राज्यघटनेचे निर्माते तर ते आहेतच, पण त्याशिवाय आधुनिक भारताचेही ते नवनिर्माते ठरतात. ज्ञानाची अखंड जोपासना करून त्यांनी व्यवस्थेविरुद्ध लढा उभारला आणि त्या अर्थानं ते एक महान क्रांतिकारक ठरतात. मधु लिमये यांचं एक मराठीमध्ये पुस्तक आहे, म्हणजे ते अनुवादित आहे मूळ इंग्रजीतलं. त्यांनी त्यांना ज्ञानमार्गी बंडखोर असं म्हटलेलं आहे. इतका सार्थ उल्लेख म्हणजे मला वाटतो मधु लिमये यांनी केलेला. त्यांचा तो मूळ लेख आहे डॉक्टर आंबेडकर सोशल रिव्होल्युशनरी, आणि तो मराठीमध्ये अनुवाद त्या लेखाचा आपल्याला मिळतो. त्यांनी त्यांना ज्ञानमार्गी बंडखोर असं म्हटलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्यातील कितीतरी घटना किंवा प्रसंगावर विपुल प्रमाणामध्ये लेखन झालेलं आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानाचं, विचारांचं अजूनही साधक बाधक मूल्यमापन केलं जातं किंवा त्यांच्या एकूणच राजकीय सामाजिक कर्तृत्वाचं मूल्यमापन केलं जातं. ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं श्रेष्ठत्व ठळक करणारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आधुनिक भारतातील इतिहासातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक सुवर्ण पान आहे आणि ज्याची झळाळी, ज्याची प्रासंगिकता दिवसेंदिवस ठळक होत चाललेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक लोकविलक्षण तत्त्वज्ञ होते, ज्यांनी हिंदू धर्माच्या सर्वांगीण स्वरूपाचं बौद्धिक विश्लेषण केलं. परंपरागत धर्मपरंपरांना त्यांनी नाकारलं आणि एक सर्वव्यापी संविधान या देशाला त्यांनी दिलं. धर्मांतर करून समग्र दलित समूहाचं मानसिक परिवर्तन केलं. त्यांचा अभ्यास, त्यांचा व्यासंग स्तिमित करणारा आहे. सर्वसामान्यांच्या उद्धाराचा ध्यास घेतलेल्या डॉक्टर आंबेडकरांनी प्रज्ञा, शील आणि करुणा या त्रिसूत्रीचा पुरस्कार केला. त्यांचे सामाजिक चिंतन समानता, न्याय आणि मानवमुक्ती यावर आधारलेलं आहे. ज्या विषयाच्या अनुषंगानं मला या ठिकाणी बोलायचं आहे तो विषय अर्थातच शिक्षण. बाबासाहेबांनी हयातभर अनेक विषयावर काम केलेलं आहे, परंतु शिक्षण हा त्यांच्या चिंतनातील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता. बाबासाहेबांची अशी धारणा होती की शिक्षण हे दुर्बल घटकांना सक्षम करण्याचं सर्वात प्रभावी साधन आहे. डॉक्टर आंबेडकर यांचं शिक्षणविषयक तत्त्वज्ञान किंवा दृष्टिकोन समजून घेताना जर आपल्याला हे लक्षात येऊ शकतं की बाबासाहेबांचं हे तत्त्वज्ञान अत्यंत वैज्ञानिक स्वरूपाचं आहे, अत्यंत तर्कशुद्ध स्वरूपाचं आहे. कारण त्यांना याची जाणीव होती की शिक्षणामुळे समाज जागृत होऊ शकतो, शिक्षणामुळे व्यक्तीसह समाजाचाही सर्वांगीण विकास होऊ शकतो. डॉक्टर आंबेडकर यांचा हा शैक्षणिक दृष्टिकोन नेमका कसा आहे, त्यांनी केलेल्या कार्याचं स्वरूप नेमकं कसं आहे, त्यांनी समाजाला शिक्षणाचं महत्त्व कशा प्रकारे पटवून दिलं हे पाहायला हवं. पारंपरिकता नाकारून त्यांनी तर्कशुद्ध विचार आधुनिक ज्ञानावर भर दिला. महत्त्वाचं म्हणजे आपल्या शैक्षणिक कार्यातून त्यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची रुजवणूक केली. म्हणूनच त्यांचं शैक्षणिक कार्य कोणत्याही एका विशिष्ट समुदायापुरतं मर्यादित नाही, तर ते संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच भारताच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठा बदल घडला. भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष उलटून गेल्यानंतरही, म्हणजे आता आपण 80च्या उंबरठ्यावर आहोत, तरीही भारतीय शिक्षण व्यवस्थेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा खोल प्रभाव आपल्याला दिसून येतो. स्वातंत्र्योत्तर भारतासमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं, तर ते आव्हान होतं लोकशाही राष्ट्र निर्मितीसाठी सक्षम नागरिक घडवण्याचं. आणि या प्रक्रियेला मध्यवर्ती ठेवण्याची भूमिका डॉक्टर आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच मांडलेली होती. त्यांचे लेखन,
त्यांची भाषणे आपण जर वाचली तर त्यांची ही भूमिका आपल्याला स्पष्टपणे लक्षात येऊ शकते. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीमध्ये शिक्षणाशी संबंधित ज्या मूलभूत तरतुदी मांडल्या आहेत त्या पाहता त्यांची शिक्षणाविषयीची लोकशाही दृष्टी आपल्याला दिसते. त्यांचं एक फार महत्त्वाचं स्टेटमेंट आहे आंबेडकरांचं. ते असं म्हणालेले होते की शिक्षण हे केवळ निरक्षरांना साक्षर करण्याचं अभियान नाही. शिक्षण हे केवळ निरक्षरांना साक्षर करण्याचं अभियान नाही, तर ते सामाजिक न्यायाचं आणि बदलाचं सर्वात प्रभावी साधन आहे. मला वाटतं त्यांनी शिक्षणामध्ये आरक्षणाचं तत्त्व मांडल्यामुळे शोषित वंचित समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली. सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण 21व्या शतकामध्ये जगतो आहोत, म्हणजे आपला पूर्वार्ध जगून झालेला आहे. आणि हा पूर्वार्ध जगून झालेला असताना जगभरामध्ये कोरोनानंतर एकूणच शिक्षणाची संपूर्ण संरचना बदललेली आहे. साधनं बदललेली आहेत. शिकण्याच्या किंवा शिकवण्याच्या दृष्टिकोनातही आमूलाग्र बदल झालेला आहे. डिजिटल काळामध्ये आपण सगळे आज आहोत. अशा काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सहज लक्षात येऊ शकते. आज वेगवेगळ्या स्वरूपाची एक शिक्षणविषयक धोरणं आलेली आहेत. तंत्रज्ञानाचा एक प्रभावी वापर आपण सगळेच आता करतो आहोत. अशा काळामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थानं आजच्या शिक्षण व्यवस्थेला अधिक न्याय, अधिक सर्वसमावेशक आणि मूल्याधिष्ठित बनवायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार मुळातून समजून घेण्याची गरज आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांचा उपदेश खूप मौलिक आहे. त्यांनी असे एका ठिकाणी म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी की अज्ञान, अंधश्रद्धा आणि सामाजिक गुलामगिरीतून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे त्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन आहे. एक महत्त्वाची गोष्ट बाबासाहेबांच्या या दृष्टिकोनामध्ये आपल्याला दिसते. ती कोणती आहे तर त्यांनी एक म्हटलेलं होतं त्या काळामध्ये की शिक्षण ही सर्वांसाठी समान गोष्ट असावी, की ती जात, वर्ग, लिंग या गोष्टीवर आधारलेली असू नये. कारण ज्ञानार्जन करणे ही मूलभूत मानवी गरज आहे. हा हक्क दलित, शोषित आणि स्त्रियांनाही मिळावा ही डॉक्टर आंबेडकरांची भूमिका होती आणि यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहेत. विशेषतः बाबासाहेबांनी स्त्रियांच्या शिक्षणाचं जोरदार समर्थन केलेलं आहे. जो समाज शिक्षणापासून दूर आहे तो समाज जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत तो स्वाभिमानी बनणार नाही, तोपर्यंत तो विवेकवादी बनणार नाही किंवा तोपर्यंत तो समतावादी बनणार नाही. त्यामुळे नैतिक आणि सामाजिक जाणीव असलेलं शिक्षण देण्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भर दिलेला आहे. त्यांची भूमिका अशी होती की सुशिक्षित आणि विचारशील नागरिकांअभावी लोकशाही परिपूर्ण होऊ शकत नाही. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नसतं, तर त्यामुळे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित होऊ शकते. आता जेव्हा बाबासाहेब या सगळ्या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपलं एक मूलगामी चिंतन मांडतात, हे चिंतन मांडण्यापूर्वी त्यांची स्वतःची जडणघडण कशी झाली हे बघणं फार महत्त्वाचं आहे. खरं तर एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा की ज्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर 1907 मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्या काळामध्ये एका दलित विद्यार्थ्यानं किंवा एका अस्पृश्य विद्यार्थ्यानं मॅट्रिक उत्तीर्ण होणं ही अत्यंत आश्चर्यजनक अशी घटना होती एकूण सामाजिक पार्श्वभूमीवर त्या. आणि जेव्हा आंबेडकर हे 10वी पास झाले, मॅट्रिक उत्तीर्ण झाले, त्या काळात त्यांच्या या यशाबद्दल त्या काळातले समाजसुधारक के.सी. बोले आणि गुरुवर्य श्रीकृष्णराव केळुस्कर यांनी त्यांचा सत्कार केला, कृष्णराव केळुस्करांनी. आणि बाबासाहेबांचा सत्कार करताना केळुस्करांनी त्यांना एक छोटेखानी पुस्तक दिलं. ते पुस्तक होतं, आपल्याला माहिती आहे की गौतम बुद्धाचं चरित्र त्यांनी त्यांना भेट दिलं. मला असं वाटतं की ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील एक लक्षणीय घटना होती. त्याचं कारण असं की या पुस्तकामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम बुद्धाचा परिचय झाला. हा परिचय केवळ बुद्धाचा नव्हता तर समृद्ध अशा एका ज्ञान परंपरेचा होता, तत्त्वज्ञानाचा देखील होता. अशी ज्ञान परंपरा जी माणसाला त्याच्या दुःखाचे मूळ, त्याच्या इच्छा, अभिलाषा आणि आसक्तीत आहे याची जाणीव करून देते. अगदी लहान वयात डॉक्टर बाबासाहेबांच्या वैचारिक जीवनदृष्टीचं उन्नयन करणारी ही घटना आहे, म्हणून या घटनेचा उल्लेख करायला हवा. या प्रसंगानंतर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाटचाल एक निष्णात बुद्धीचे प्रगल्भ तत्त्वज्ञ अशी होत गेलेली आपल्याला दिसते. आयुष्यातील एखादा प्रसंग किती महत्त्वाचा असतो हे या घटनेतनं आपल्याला दिसतं. मॅट्रिकनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये गेले. इथे ते दाखल झाले. अर्थात त्या काळानुसार जे घडायचं ते घडलेलं होतं की बाबासाहेबांना याही ठिकाणी अवहेलना वाट्याला आली, अपमान सहन करावा लागला. तथापि अशा सगळ्या नकारात्मक पार्श्वभूमीवर सुद्धा 1912 साली ते BA झाले. बिलकुल अनुकूल वातावरण नव्हतं तरीही बाबासाहेब त्या काळामध्ये BA झाले आणि त्यानंतर ते बडोदा संस्थानामध्ये त्यांनी काही काळ नोकरी केली. तिथेही त्यांना अपमानित व्हावे लागले. तो सगळा इतिहास आपल्यासमोर आहे. परंतु बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली आणि नंतर मग पुढे ते 1913 साली अमेरिका आणि लंडन येथे गेले. पुढे शाहू महाराजांनी त्यांना मदत केली. या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. मला सांगायचं हे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा जो एक शैक्षणिक प्रवास आहे म्हणजे साधारणपणे 1896 ते 1923 या कालावधीपर्यंत हा सगळा काळ आहे 27 वर्षाचा. या काळामध्ये त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या. प्रतिकूल परिस्थिती जरी असली तरी काही शिक्षणाकुल व्यक्तींच्या मदतीमुळे त्यांना आपलं शिक्षण पूर्ण करता आलं आणि या मदतीची आणि आपल्या समाजाची जाणीव ठेवून त्यांनी पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अभूतपूर्व कार्य केलं हे आपल्याला माहिती आहे. समाजातील जातीव्यवस्था आणि एकूणच विषमता याविषयी त्यांच्या मनामध्ये विलक्षण अस्वस्थता होती. या तीव्र सामाजिक जाणीवेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक कार्य हाती घेतलं. हे कार्य वेगवेगळ्या स्वरूपाचं होतं. ते मी माझ्या मांडणीमध्ये पुढे आपल्यासमोर ठेवेलं. त्यातला एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे शिक्षण संस्थांची उभारणी, चळवळी आणि वैचारिक प्रबोधन अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर बाबासाहेबांनी हे कार्य केलेलं आहे. ज्या गोष्टीचा डॉक्टर विश्वनाथ शिंदे सरांनी उल्लेख केला म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचा, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये 3 गुरु मानलेले होते. त्यातले पहिले गुरु होते गौतम बुद्ध, दुसरे गुरु होते संत कबीर आणि तिसरे गुरु होते महात्मा फुले. डॉक्टर बाबासाहेबांची ही धारणा होती की जगाचं कल्याण फक्त बुद्ध धर्मच करू शकतो. हे त्यांना त्याच वेळी आकलन झालेलं होतं. आणि एवढंच नाही तर त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे एका भाषणामध्ये की हिंदू लोकांना आपले राष्ट्र जगवायचे असेल तर बुद्ध धर्म स्वीकारला पाहिजे असे माझे नेहमी सांगणे आहे. हे बाबासाहेबांचं एक भाषणातलं एक मुद्दा आहे. हा जाती व्यवस्था हा भारतीय समाजरचनेतील फार मोठा दोष होता त्या काळामध्ये, तो आजही आहे. त्यामुळे अस्पृश्यांचे माणूसपण नाकारले जात होते. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्वस्थ करत होती. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड वाचन केलं, अभ्यास केला, बौद्ध धर्माची चिकित्सा केली आणि या धर्माचं पुनरुज्जीवन देखील केलं. कारण या धर्मात मानवी हक्काची कितीतरी तत्वे होती. त्यांना असं वाटत होतं की बौद्ध धर्म हाच खरा समतेचा धर्म आहे आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे एके ठिकाणी की मुक्ती साधायची असेल तर बौद्ध धर्माची दीक्षा घ्या. आणि पुढे तो सगळा इतिहास आहे की 1956 साली त्यांनी धर्मांतर केलेलं आपल्याला दिसेल. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर आणखी गौतम बुद्धानंतर सर्वात मोठा प्रभाव कोणाचा असेल तर तो होता संत कबीरांचा. संत कबीराच्या आणि जीवनाचा आणि तत्त्वज्ञानाचा फार मोठा प्रभाव त्यांच्या जीवनावर आपल्याला दिसतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी की कबीराला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं खरं रहस्य कळलेलं होतं. म्हणजे कबीर हे धर्म, जात, पंथ आणि भेदाच्या पलीकडे गेलेले मानवतेचे पुजारी म्हणून आपण त्यांना ओळखतो. एवढंच नाही तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि तिसरे गुरु त्यांनी मानलेलं होतं अर्थातच महात्मा ज्योतिराव फुले यांना. ब्राह्मणेतराचे खरे गुरु तेच होत असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. पण त्यांचं एक वाक्य या ठिकाणी मी मुद्दाम नमूद करतो की त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिंपी, कुंभार, न्हावी, कोळी, महार, मांग, चांभारांना माणुसकीचे धडे फुल्यांनीच दिले आणि शिकवले. कोणी कोठेही जावेत पण आम्ही मात्र ज्योतिबांच्याच मार्गाने जाऊ. हे मला वाटतं की फार महत्त्वाचा स्टेटमेंट आहे. आजच्या काळाच्या पार्श्वभूमीवर आपण याकडे बघायला पाहिजे. याचा अर्थ असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणविषयक कार्याची वैचारिक पार्श्वभूमी हे आपल्याला महात्मा फुले यांच्या विचार आणि कार्यामध्ये शोधता येते. फुले आणि आंबेडकर यांच्या शिक्षण विचारांचा मूलभूत हेतू समाजातील वंचित व दडपलेल्या घटकांना ज्ञानाच्या माध्यमातून मुक्त करणे हा होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभिजन वर्गाची शैक्षणिक मक्तेदारी त्यांनी मोडून काढली.
स्त्रिया आणि शूद्रांना त्या काळी धर्मग्रंथाचा अभ्यास केवळ अशक्य होता. थोडक्यात ज्ञानाच्या सर्व वाटा निषिद्ध होत्या. बहुजन समाजातील अज्ञान आणि निरक्षरतेमुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत होते. जात व्यवस्था खूप घट्ट झालेली होती. 19व्या शतकात मात्र इंग्रजांच्या आगमनामुळे थोडाफार बदल झाला. तो बदल डॉक्टर शिंदे यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर फुल्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाची जी पायाभरणी केलेली होती त्याच पायावर डॉक्टर आंबेडकरांनी व्यापक आणि संस्थात्मक शैक्षणिक चळवळ उभी केली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षण सर्वांसाठी खुले असावे ही फुल्यांची जी धारणा होती त्याच धारणेतून आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने 20व्या शतकाच्या मध्यात मूर्त रूप देऊन वंचित उपेक्षित वर्गाचे सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. अर्थात ही गोष्ट काही त्या काळात सोपी नव्हती, कारण एकूणच समाज जीवनावर विशिष्ट वर्गाचं पूर्वापार वर्चस्व होतं. या वर्चस्वातून एक चौकटबद्ध शिक्षण व्यवस्था निर्माण झालेली होती. ही व्यवस्था भेदभाव आणि अस्पृश्यता निर्माण करणारी होती. हा अनुभव आंबेडकरांनी स्वतः घेतलेला होता. यामुळे या मागच्या दाहकतेची कल्पना त्यांना होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्याची पार्श्वभूमी ही जशी प्रागतिक विचार परंपरेत आणि त्यांच्या गुरूंच्या विचार कार्यात शोधता येते, तशीच ती सामाजिक, वैचारिक आणि वैयक्तिक अनुभवावर आधारित असल्याचे देखील दिसते. डॉक्टर आंबेडकर यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे उच्च शिक्षण घेतलेलं होतं. इथेच त्यांना आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा, नव्या विचारांचा आणि महत्त्वाचे म्हणजे लोकशाहीचा परिचय झालेला होता. यातून त्यांची शैक्षणिक दृष्टी आकाराला आली. ही दृष्टी तर्कशुद्ध आणि विवेकशील होती. शिक्षणामुळे सामाजिक आणि आर्थिक प्रगतीची संधी निर्माण होऊ शकते. शिक्षणापासून दूर असलेला समाज शिक्षित झाला तर तो स्वाभिमानी आणि सशक्त बनेल याची जाणीव डॉक्टर आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी समतेवर आधारित शिक्षणाची संकल्पना मांडली. आता समतेवर आधारित शिक्षण म्हणजे काय, तर त्यातला पहिला मुद्दा बाबासाहेबांना अपेक्षित होता तो म्हणजे सर्वांसाठी शिक्षण, युनिव्हर्सल एज्युकेशन. म्हणजे त्यांच्या मते आधी म्हटल्याप्रमाणे शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. तो जात, धर्म, लिंग किंवा कुठल्याही आर्थिक स्थितीवर तो अवलंबून असू नये. कोणताही भेदभाव न करता ही संधी सर्वांना मिळावी. दुसरा मुद्दा समतेच्या संकल्पनेमध्ये होता तो म्हणजे सामाजिक समता प्रस्थापित करणे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील जाती व्यवस्था, भेदभाव आणि अन्याय नष्ट करता येतो आणि म्हणून ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला होता तो म्हणजे शिक्षणामुळे माणूस स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर बनू शकतो, स्वतःच्या पायावर तो उभा राहू शकतो. आणि पुढचा मुद्दा त्यांनी मांडला होता तो म्हणजे शिक्षित माणूसाचा दृष्टिकोन हा विकसित होतो. म्हणजे तो वैज्ञानिक दृष्टीनं विचार करू शकतो, तो विचार स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये सजग होतो, तो तर्कशुद्ध विचार करू शकतो. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा यातला होता तो म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा. महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे. समाजाच्या प्रगतीसाठी स्त्रियांचं सशक्तीकरण आवश्यक आहे हे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा की भारतातील जर आपल्याला असमानता नष्ट करायची असेल तर ही समतेवर आधारित संकल्पना जी आहे ती रुजवली पाहिजे. आणि म्हणून पुढे जर आपण पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. आणि या संस्थेच्या माध्यमातून परिघाबाहेरील समूहाला त्यांनी शिक्षणासाठी प्रेरित केलेलं आपल्याला दिसतं. आता पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही काय भानगड आहे, तर 8 जुलै 1945 साली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब हे सगळं स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच, परंतु याची बीजं कधी रोवली गेली ज्यावेळी ते एल्फिन्स्टन कॉलेजला शिकत होते बाबासाहेब. त्याचवेळी त्यांना असं वाटलेलं होतं की आपण पुढे कधीतरी शिक्षण संस्था स्थापन करू. आणि त्यांनी 8 जुलै 1945 या दिवशी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. आणि त्यानंतर काही दिवसांमध्ये म्हणजे जेमतेम वर्षभरामध्ये त्यांनी मुंबईमध्ये 20 जून 1946 साली सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. त्यानंतरच्या काही वर्षामध्ये म्हणजे 1950 साली मराठवाड्यातील औरंगाबाद येथे त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. पुढे या संस्थेचा विस्तार झाला. आज आपण पाहतो आहोत की पीपल एज्युकेशन सोसायटीचे महाराष्ट्रामध्ये महाडसह अनेक ठिकाणी शाळा, कॉलेज किंवा वेगवेगळ्या आस्थापना कार्यरत आहेत. मला असं वाटतं
की सिद्धार्थ आणि मिलिंद या दोन महाविद्यालयामुळे खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतर घडू शकलेलं आहे. मिलिंद महाविद्यालयामुळे तर दलित साहित्याचा मराठीमध्ये एक जोरकस साहित्य प्रवाह निर्माण झाला. ही गोष्टसुद्धा आपण लक्षात घ्यायला हवी. अर्थात त्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत, त्यांचं तत्त्वज्ञान आहे, हे आपण समजून घ्यायला हवं. या दोन्ही महाविद्यालयामुळे मोठं शैक्षणिक मन्वंतर घडून आले. जातीपातीच्या पलीकडे जाऊन आंबेडकरांनी या संस्थेला नावलौकिक मिळवून दिलेला आहे. आधी जे मी म्हटलं की बाबासाहेब ज्यावेळी शिक्षण घेत होते एल्फिन्स्टन कॉलेजला, त्याचवेळी त्यांच्या मनामध्ये शिक्षण संस्था आपण काढावी हा विचार आलेला होता. त्याचं कारण असं की इथे शिकत असतानाच सामाजिक न्यायाची जाणीव त्यांची एक अधिक समृद्ध झालेली होती. या ठिकाणी त्यांनी जे काही शिक्षण घेतलं, अर्थशास्त्र समजून घेतलं, तत्त्वज्ञान समजून घेतलं किंवा इतिहास विषयाचा त्यांनी सखोल अभ्यास केला, यातून या सगळ्या गोष्टी पुढे घडत गेलेल्या आहेत असं आपल्याला लक्षात येऊ शकेल. त्यामुळे मला असं वाटतं की एल्फिन्स्टन कॉलेजमधील शिक्षण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुंबईमध्ये जेव्हा त्यांनी सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली, त्यावेळी त्या काळातले एक अत्यंत विद्वान आणि कायदेतज्ञ प्राध्यापक बा गजेंद्र गडकर यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती केली. सुरुवातीच्या काळामध्ये गजेंद्र गडकरांनी या कॉलेजचं जे नेतृत्व केलं ते फार महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की परिघाबाहेरील समूह जेव्हा सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी त्याला उचित अशी दिशा देणारे कार्यकर्ते किंवा व्यासंगी लोक सोबत हवी असतात. गजेंद्र गडकरांनी सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षण व्यवस्थेला दिशा देण्याचं फार महत्त्वाचं काम केलेलं आहे. त्यांच्या विद्वत्तेचा, त्यांच्या प्रामाणिकपणेचा या संस्थेला फायदा झाला. डॉक्टर आंबेडकरांना त्यांच्या प्रशासकीय क्षमतेवर विश्वास होता. त्यानंतर आणखी एका गोष्टीचा मी उल्लेख करेन की औरंगाबाद येथे जेव्हा मिलिंद कॉलेजची स्थापना बाबासाहेबांनी केली, त्यावेळी तिथे प्राचार्य म्हणून त्यांनी म.भी. चिटणीस यांची नियुक्ती केलेली होती. म.भी. चिटणीस हे सवर्ण होते, पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. त्यांनीही तत्कालीन समाज व्यवस्थेतील भेदभाव अनुभवले होते. त्यामुळे त्यांच्या मनात उपेक्षित वंचित वर्गाविषयी कमालीची आस्था होती. सिद्धार्थ आणि मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये डॉक्टर चिटणीस यांचंही योगदान अत्यंत मोलाचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्यावेळी चिटणीसांनीही धर्मांतर केलेलं आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यासह आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं ध्येय होतं. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक, नैतिक आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी प्राचार्य गजेंद्र गडकर आणि प्राचार्य चिटणीस यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरलेली आहे. शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यायाने समाजात स्वाभिमान आणि आत्मनिर्भरता वाढीस लागू शकते, यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा विश्वास होता. शिक्षणाशिवाय लोकशाही मूल्य, बंधुता आणि समतेचा प्रसार होत नाही. आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनही रुजत नाही. म्हणून समताधिष्ठित ज्ञानप्रिय समाज निर्माण करणे हा डॉक्टर आंबेडकरांचा महत्त्वाचा शैक्षणिक विचार होता. मिलिंद कॉलेज ही केवळ एक कॉलेज नाही, तर ते शैक्षणिक विचारांचं एक प्रतीक ठरलेलं आहे. या कॉलेजमुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होऊ शकली. या महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच आधुनिक पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार केले. आपल्या संस्थेच्या महाविद्यालयात अध्यापन करणारे प्राध्यापक उच्च शिक्षित आणि संवेदनशील असावेत, याची काळजी देखील डॉक्टर आंबेडकर यांनी घेतलेली होती. आणि म्हणून त्या काळातील अत्यंत विद्वान व्यासंगी शिक्षक या महाविद्यालयामध्ये अध्यापन करताना आपल्याला दिसतात. त्यांच्या अध्यापनामुळे, व्यासंगामुळे या महाविद्यालयातून गुणवान पिढी निर्माण झाली. या पिढीने पुढे देशाच्या विविध भागात आणि विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. एक बघा की पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची एक महत्त्वाची अशी शैक्षणिक चळवळ म्हणून या घटनेकडे आपण बघितलं पाहिजे. याशिवाय ही संस्था शिक्षण देणारी जशी ती संस्था होती, तशीच ती संस्था दलित समाजाच्या आत्मसन्मानाची आणि ज्ञानसंवादाची देखील एक प्रेरक जागा होती. ज्या काळात
डॉक्टर आंबेडकरांनी मराठवाड्यात मिलिंद महाविद्यालय स्थापन केले तो काळ सर्वार्थाने प्रतिकूल आहे. आपल्याला कल्पना असेल की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 1948 साली देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 मिळालं, परंतु मराठवाड्याला स्वातंत्र्य 17 सप्टेंबर 1948 साली मिळालं. एक निजामी राजवट तिथे होती, उर्दू हे माध्यम होतं आणि अशा एका सगळ्या नकारात्मक पार्श्वभूमीवर मराठवाड्याचं मागासले पण अधिक ठळक होत चाललेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी मुंबईनंतर मराठवाड्याची निवड करणं या घटनेला सुद्धा सामाजिकदृष्ट्या फार महत्त्व आहे असं मला वाटतं. त्या काळात मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये दाखल व्हावं लागत होतं, म्हणजे हैदराबादला. त्याचं कारण असं की स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाडा हा हैदराबाद संस्थांचा भाग होता आणि इथे निजामी राजवटीचं वर्चस्व होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या राजवटीचा प्रभाव समाजावर होता, तो आजही आहे. म्हणजे जर तुम्ही कधी नांदेड परभणीकडे गेलात, लातूरकडे, तर तुमच्या लक्षात येईल की तिथल्या भाषेवर अजूनही उर्दू किंवा हिंदीचा प्रभाव तुम्हाला दिसतो. देशमुख सरांचं उर्दू फार चांगलं आहे. त्या काळामध्ये हैदराबाद संस्थानचे शासक जे होते मीर उस्मान अली खान यांनी 1918 साली हैदराबादला उस्मानिया विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणाचं माध्यम उर्दू होतं आणि हे विद्यापीठ त्या काळातलं एकमेव आणि अत्यंत प्रतिष्ठित विद्यापीठ होतं. मराठवाड्यासह आजचं तेलंगणा, कर्नाटकातील अनेक विद्यार्थी उस्मानियामध्ये जात होते. अर्थात सर्वच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण सहज घेणं शक्य नव्हतं. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या काळी उच्च शिक्षण ही एक अत्यंत स्वप्नवत अशी गोष्ट होती. या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करणे या घटनेला खूप महत्त्व आहे. त्याचं कारण असं की शैक्षणिक मागासलेपण असलेल्या प्रदेशामध्ये संस्था स्थापन करणे हे मराठवाड्याच्या सामाजिक आणि बौद्धिक प्रगतीच्या दृष्टीने प्रचंड क्रांतिकारी असं पाऊल होतं. 1950 साली मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाली आणि त्यानंतर अर्थातच ते उस्मानियाशी ॲफिलेटेड कॉलेज होतं, ते संलग्नित कॉलेज होतं. पुढे 1958 साली म्हणजे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर औरंगाबादला मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली, म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर. योगायोग असा की ज्या उस्मानिया विद्यापीठाचा मी उल्लेख केला, या उस्मानिया युनिव्हर्सिटीनं बाबासाहेबांना 1953 साली डीलिट ही पदवी दिलेली आहे. अर्थात आंबेडकरांना मिळालेली ही काही एकमेव पदवी नव्हती, पण त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव उस्मानिया विद्यापीठानं करणं या गोष्टीला माझ्या दृष्टीनं फार महत्त्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात त्यांनी अनेक विश्वासू लोकांना सोबत घेतलेलं होतं. या लोकांचा संस्था उभारणीपासून ते विस्तारापर्यंत मोठा सहभाग होता आणि ज्यामध्ये दादासाहेब गायकवाड असतील, भाऊराव गायकवाड असतील, प्राचार्य शंकरराव खरात असतील, पुढे ते विद्यापीठाचे कुलगुरू देखील झाले, प्राचार्य जी के माने, नानासाहेब गोरख, अशी अनेक नावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याच्या संदर्भामध्ये आपल्याला घेता येईल. त्याचं कारण असं की या लोकांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामात बाबासाहेबांना मदत तर केलीच, पण या सर्वांवर डॉक्टर आंबेडकरांच्या शैक्षणिक विचाराचा प्रसार देखील या सगळ्या लोकांनी केलेला आपल्याला दिसतो. या सर्वांनी आंबेडकरांच्या शिक्षणविषयक चळवळीला एक संघटनात्मक बळ दिलं. औरंगाबाद येथे महाविद्यालयाची स्थापना करण्यासाठी म.भी. चिटणीस यांच्यावर त्यांनी जबाबदारी सोपवलेली होती. चिटणीसांच्या सोबत राभी जोशी हे देखील होते. राभी जोशी हे मराठीतले मोठे लेखक होते. त्यांचं एक पुस्तक आहे घाटा शिळेवरी उभी, आणि या पुस्तकामध्ये त्यांनी आठवणी औरंगाबादच्या या नावाचा एक लेख लिहिलेला आहे. आणि या लेखामध्ये औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेच्या निमित्तानं काय 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 घडलं याचे सगळे तपशील राभी जोशींनी या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनाची चर्चा करताना आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा. मला वाटतं तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी संस्थेला आणि संस्थेच्या महाविद्यालयांनी जी नावं दिली त्या नावाचा जरा विचार करायला हवा. म्हणजे संस्थेचं नाव पीपल्स, कॉलेजचं नाव सिद्धार्थ, किंवा इकडे मिलिंद, किंवा मिलिंद कॉलेज ज्या परिसरात आहे त्या परिसराला नागशनवन असं म्हटलेलं आहे. आता ही नावं त्यांनी उगीच द्यायची म्हणून दिलेली नाहीत. या
मागे सुद्धा त्यांची एक विशिष्ट अशी भूमिका होती. एका भाषणाचा मी उल्लेख या ठिकाणी मुद्दाम करतो की बाबासाहेब यांनी असं म्हटलेलं एका भाषणामध्ये, आमच्या कॉलेजचे नाव सिद्धार्थ कॉलेज असे आहे. ते का ठेवले? मी जर एखाद्या कोट्याधीशाला शब्द टाकला असता तर मला काही लाख रुपये सहज मिळवता आले असते, बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. तसे केल्याने मला या कॉलेजला कोट्याधीशाचे नाव द्यावे लागले असते, पण मी तसा विचार केला नाही व या कॉलेजला सिद्धार्थ कॉलेज हे नाव द्यायचे असा मी निश्चय केला. म्हणजे मला असं वाटतं की आज ज्या पद्धतीनं आपण सगळं आपलं समाज जीवन व्यापलेलं आहे, म्हणजे साहित्य संमेलनासाठी पण आपण माणिकचंदी स्पॉन्सरशिप घेतली होती एकदा, आणि अशा काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर किती वेगळा विचार करतात की खरं तर त्यांचं इतका मोठं नाव होतं त्या काळामध्ये, कुठल्याही धनिकांना शब्द दिला असता तर त्यांनी कोट्यवधी रुपये त्यांना मिळू शकले असते. ही गोष्ट खरीच आहे, पण त्यांनी तसं केलं असतं तर त्यांच्या विचाराशी प्रतारणा केल्यासारखं ते झालं असतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी इतरांची कुणाचीही मदत न घेता, त्यांनी आपल्या वैचारिक भूमिकेशी प्रतारणा न करता त्यांनी संस्थांना नावं दिलेली आहेत. आणखी एका गोष्टीचा उल्लेख करतो मी. त्यांनी एका भाषणामध्ये म्हटलेलं आहे की गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना जी ध्येय सांगितली हीच ध्येय सिद्धार्थ कॉलेज अनुसरणार आहे, असं त्यांनी एका भाषणामध्ये नमूद केलेलं आहे. मग ही ध्येय कोणती आहेत? त्यातलं एक ध्येय आहे ते म्हणजे सत्य शोधून काढणे, आणि दुसरं ध्येय आहे जो धर्म आपल्याला मानवता शिकविल त्याच धर्माचं अनुसरण करणे. धर्म म्हणजे सत्य आहे हे आम्ही शिकले पाहिजे, नाही सत्यात परो धर्म हेच आपलं ध्येय असायला पाहिजे. बाबासाहेबांच्या भाषणात आणखी एक असा मुद्दा आहे, आपण केव्हाही इतरांना दुखविता कामा नये, हीच आमच्या धर्माची खरी शिकवण असली पाहिजे. सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, हे आपल्या कॉलेजचे ध्येय आहे. मला असं वाटतं की आपल्या संस्थांची स्थापना करताना किती सूक्ष्म पातळीवर जाऊन आणि किती मानव्याचा विचार करून बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत हे आपल्या लक्षात येऊ शकेल. याचा अर्थ असा की कॉलेजच्या नावापासून ते एकूणच ध्येय धोरणापर्यंत प्रचंड वैचारिक स्पष्टता हे बाबासाहेबांकडे आपल्याला दिसते. म्हणजे औरंगाबाद येथे जेव्हा मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाली आणि या इमारतीची कोनशिला बसवण्याचा कार्यक्रम झाला, त्यावेळी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते कोनशिला बसवण्यात आली. तारीख होती 1 सप्टेंबर 1951. आणि त्यावेळी अर्थातच कॉलेज त्याआधी वर्षभर सुरू झालेलं होतं, परंतु इमारत झालेली नव्हती. त्याचा उल्लेख मी पुढे करेल. जेव्हा मिलिंद कॉलेजची स्थापना झाली तेव्हा ते छावणीतल्या एका 9 नंबरच्या बंगल्यामध्ये सुरू करण्यात आलं. पुढे मग जागा संपादित करण्यात आली आणि मग कॉलेजची बांधकाम वगैरे सुरू झालं. परंतु या भाषणामध्ये बाबासाहेबांनी जे भाषण केलं 1951 साली, त्या भाषणाचा काही भाग मी मुद्दाम वाचून दाखवतो आपल्याला, म्हणजे मिलिंद कॉलेजच्या स्थापनेचा उद्देश काय होता हे आपल्या लक्षात येऊ शकेल. त्यांनी असं म्हटलेलं आहे की या कॉलेजमध्ये म्हणजे काय काय इथे करणार आहोत आम्ही. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय आणि बौद्धिक विकासाकडे कसे लक्ष दिले जाते, शिवाय त्यांच्यात शास्त्रीय विषयाची आवड निर्माण करण्यासाठी तांत्रिक, औद्योगिक आणि संशोधन स्थळांच्या सफरी कशा करण्यात येतात, वादविवाद, वाङ्मय आणि सायन्स अशी मंडळे स्थापन केल्यामुळे या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टीचा कसा फायदा होतो, अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण आज राष्ट्रीय शिक्षण धोरणाची चर्चा करतो आहोत, हे सगळं धोरण त्यावेळी त्यांनी अंमलात आणलेलं आहे बाबासाहेबांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर. भाषणाच्या अखेरीस त्यांनी फार महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. त्यातला एक परिच्छेद मी वाचून दाखवतो. त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली. ते असं म्हणतात की हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे शिक्षणाचे किती महत्त्व आहे हे मी जाणतो. खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येते, पण ही मोठी चूक आहे. हे बाबासाहेबांचं स्टेटमेंट लक्षात घ्या. त्यांनी काय म्हटलंय की खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येते, पण ही मोठी चूक आहे. हिंदुस्थानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सोय करून पूर्वीप्रमाणेच त्यांना उच्च वर्गाची सेवा कराव्यास लावणे नव्हे. खालच्या वर्गाची ज्याच्यामुळे प्रगती खुंटून त्यांना दुसऱ्यांचे गुलाम व्हावे लागते, तो न्यूनगंड त्यांच्यातून नाहीसा करणे. चालू समाज पद्धतीमुळे जे त्यांचे जीवन निर्दयपणे लुबाडण्यात आले आहे त्याचे त्यांच्या स्वतःच्या
आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्त्व आहे याची त्यांना जाणीव करून देणे हाच खालच्या वर्गाचा प्रश्न आहे. उच्च शिक्षणाच्या प्रसाराखेरीज कशानेच हे साध्य होणार नाही. आणि याच भाषणातलं एक अत्यंत महत्त्वाचं विधान जे आपण अनेक ठिकाणी वाचलेलं आहे. बाबासाहेबांनी या भाषणात असं म्हटलेलं आहे की आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर माझ्या मताप्रमाणे हेच औषध आहे. म्हणजे कुठलं? उच्च शिक्षणाचं. याचा अर्थ असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनामध्ये समाज बदलाची किती तळमळ होती हे सहज आपल्या लक्षात येऊ शकेल. यासोबतच उच्च शिक्षण मागासलेल्या समाजासाठी किती गरजेचं आहे याची जाणीव ते करून देतात. आणि सर्व समाजावर सामाजिक दुखण्यावर शिक्षण हे औषध आहे ही त्यांची भूमिका मला फार महत्त्वाची वाटते आहे. मगाशी मी या संस्थेच्या नावाचा उल्लेख केला, सिद्धार्थ किंवा मिलिंदचा, तर यामागे त्यांनी काही भूमिका त्यांची आहे. औरंगाबादला त्यांनी मिलिंद कॉलेज स्थापन केलं. याचा अर्थ त्यांनी केवळ नाव दिलं नाही तर या नावाच्या निमित्तानं त्यांनी बौद्ध परंपरेचा सन्मान केलेला आहे. म्हणजे मिलिंद हे नाव देऊन त्यांनी बौद्ध परंपरेचा सन्मान केला. आपल्याला माहिती आहे की मिलिंद हा एक जिज्ञासू आणि विवेकी असा राजा होता. एका अर्थानं ते विवेकाचं आणि ज्ञानाचं एक प्रतीक होतं बाबासाहेबांच्या दृष्टीने. आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी हेच मूल्य ठळकपणे अधोरेखित केलेलं आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेल्या डॉक्टर आंबेडकरांनी कॉलेजला बौद्ध परंपरेशी संबंधित नावे दिली. बुद्धांनी ज्याप्रमाणे समाजात समता, बंधुता आणि करुणेचा संदेश दिला त्याचप्रमाणे शिक्षणाच्या माध्यमातून हा विचार समाजात खोलवर रुजावा ही त्यांची भूमिका होती. आणखी मिलिंद कॉलेज ज्या परिसरात आहे त्या परिसराला नागशेन वन असं म्हणतात. जर आपण कधी औरंगाबादला गेलात तर तुम्हाला ते लक्षात येईल. त्याच परिसराच्या समोर डॉक्टर गंगाधर पानतावणे यांचा बंगला आहे. पानतावणे सर आता नाहीत, पण त्यांच्या बंगल्याचं नाव श्रावस्ती आहे. आणि तो सगळा परिसर हा अगदी झपाटून टाकणार आहे छावणीच्या बाजूला. तर नागशेन कोण होते? तर नागशेन हे बौद्ध भिक्खू आणि तत्त्वज्ञ होते. ज्ञान, संयम आणि प्रज्ञेचं प्रतीक असलेल्या नागशेन यांनी मिलिंद राजासमोर सोबत सखोल तत्वचर्चा केली होती. त्यांचे नाव परिसराला बाबासाहेबांनी दिलं आणि ज्ञान संवादाचा आणि विवेकाचा मार्ग अधिक प्रशस्त केला. मला असं वाटतं की ही दूरदृष्टी, डॉक्टर आंबेडकरांचे शैक्षणिक ध्येय, त्यांचा व्यासंग आणि तर्कशुद्ध विचारसरणी याचा परिचय करून देणारी आहे. अशा अनेक गोष्टी पाहिल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 20व्या शतकातले एकमेव द्वितीय तत्त्वज्ञ होते. या गोष्टीवर काही शंका घ्यायला वाव उरत नाही. इतके महत्त्वाचं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. काही आठवणी मी सांगतो, म्हणजे वेगवेगळ्या त्यांच्या सहवासातल्या लोकांनी लिहिलेल्या. डॉक्टर सुधीर रसाळ हे नाव आपल्याला माहिती असेल. मराठीतले फार मोठे समीक्षक आहेत आणि आज ते आहेत. वयाचे 92-93 वर्ष त्यांचं वय आहे. ते माझेही गुरु आहेत. त्यांचं अलीकडे एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, लोभस नावाचं. एक गाव काही माणसं, राजहंसनं प्रकाशित केलं आहे. आणि त्यांची मी एक मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीतही त्यांनी बाबासाहेबांच्या काही आठवणी सांगितलेल्या आहेत. त्याचं कारण असं की मिलिंद कॉलेजचे रसाळ सर हे पहिल्या बॅचचे विद्यार्थी 1953चे, ज्यावेळी हे कॉलेज छावणीमध्ये भरत होतं, त्या बंगल्यामध्ये 9 नंबरच्या बंगल्यामध्ये. आणि रसाळ सरांनी म्हणजे बाबासाहेबांनी पाहिलेले जे काही थोडेफार लोक आहेत त्यात ते आहेत, म्हणून त्यांचा मी या ठिकाणी उल्लेख करतो. त्यांनी 1954 सालचा एक किस्सा लिहिलेला आहे रसाळांनी. तो फार गमतीशीर किस्सा आहे, पण तो बाबासाहेबांचं एकूण शिक्षक म्हणून, संस्था चालक म्हणून कसं लक्ष होतं हे यातनं आपल्याला लक्षात येऊ शकेल. रसाळांचं मी एक अवतरण वाचून दाखवतो बघा. BAच्या वर्गात मी शिकत असताना विद्यार्थ्यांनी एका राज्यशास्त्राच्या प्राध्यापकाबद्दल प्राचार्यांकडे तक्रार केली. बाबासाहेब त्यावेळी औरंगाबाद मुक्कामी होते. त्यांच्या कानी ती तक्रार गेली. त्यानंतर एके दिवशी डॉक्टर स्वतः आमच्या वर्गात त्याच प्राध्यापकाच्या तासाला आले. म्हणजे बाबासाहेब तासाला बसले व गुपचूप मागे बसले. आपण काय शिकवतो ते पाहण्यात डॉक्टर स्वतः आले. हे पाहून त्या प्राध्यापकास घाम फुटला आणि त्याला काहीच बोलता आले नाही. अशा प्रकारे अध्यापकावर ते करडी नजर ठेवून असत. त्यामुळे मिलिंद कॉलेजमधील शिक्षणाचा दर्जा खूप उंचावला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्तित्वामुळे कॉलेजमध्ये शिस्त वाखाणण्याजोगी होती. डॉक्टर रसाळ यांनी सांगितलेली ही आठवण आहे. मला वाटतं की आजच्या शिक्षण संस्था चालकांच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचं वेगळेपण काय आहे, तर हे वेगळेपण आपल्याला इथे दिसतं. आणखी एक आठवण मी तुमच्यासमोर शेअर करतो या निमित्तानं.
त्यांचा शैक्षणिक दृष्टिकोन समजून घेण्याच्या दृष्टीनं प्राध्यापक व्ही सी गवळी या नावाचे एक प्राध्यापक होते आणि ते त्यावेळी 1954 साली हैदराबाद येथे शिक्षण घेत होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका कामानिमित्त सिकंदराबादला आलेले होते. हैदराबादला सिकंदराबाद आहे. आणि यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी बाबासाहेबांनी त्यांच्याशी काही संवाद साधला. त्यांच्या भाषणातले काही मुद्दे व्ही सी गवळी यांनी आपल्या एका पुस्तकामध्ये संकलित केलेले आहेत. त्यातले 2-3 मुद्दे मी तुमच्यासमोर मुद्दाम वाचून दाखवतो. विद्यार्थ्यांशी बोलताना बाबासाहेब काय म्हणतात? विद्यार्थ्यांनो, तुम्ही शिकलात व एखाद्या ऑफिसात पंख्याखाली खुर्चीवर बसून काम करून पगार घेऊन आपल्या कुटुंबात गुरफटून जीवन जगू लागलात तर मी त्याला शिक्षण म्हणणार नाही. तुम्ही शिकून आपल्या अडाणी खेड्यातील बांधवांसाठी काहीच करणार नसाल तर तुम्ही शिकून काहीच उपयोग नाही. तो मॅडमने जो शिंदे सरांना प्रश्न विचारला होता ना, त्याचं उत्तर इथे आपल्याला शोधता येऊ शकेल. आणखी एक स्टेटमेंट असं आहे बाबासाहेबांचं संवाद साधताना, खरा शिकलेला सुशिक्षित तो जो आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या दुःखी बांधवांना सुखी करण्यासाठी करतो. तिसरं स्टेटमेंट त्यांचं असं आहे, बुद्धानं सांगितलेलं आहे की ज्ञान हे शस्त्र आहे. या शस्त्रानं वाघाला ठार करता येतं, तसंच गरीब गाईला कापता देखील येतं. या ज्ञानरूपी शस्त्राचा उपयोग कसा करायचा हे सर्वस्वी शस्त्र धारण करणाऱ्यावर अवलंबून आहे. मला वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचं हे चिंतन वरवर खूप साधं सोपं वाटत असलं तरी त्यामागे त्यांचे वंचितांविषयीची जी आस्था आहे, ती आपुलकी आहे, ती आपल्याला स्पष्टपणे दिसते. आपल्या हुशारीचा, आपल्या ज्ञानाचा वापर किंवा उपयोग समाजासाठी मार्गदर्शन होईल असं करा. त्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी करा. हा त्यांचा फार महत्त्वाचा असा उपदेश आहे. काही संदर्भ सुटे मी तुमच्यासमोर ठेवतो. सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला मी की मराठवाडा हा प्रदेश भारतीय स्वातंत्र्याच्या साधारण वर्षभरानंतर अस्तित्वात आला, स्वतंत्र झाला किंवा भारतीय संघराज्यामध्ये हैदराबाद संस्थान हे विलीन झालं. त्याआधी उस्मानिया विद्यापीठाची स्थापना झालेली होती आणि त्या संस्थानात त्यावेळी हैदराबाद येथे केवळ एकच कॉलेज होतं आणि ते मद्रास युनिव्हर्सिटीशी ॲफिलेटेड होतं. उस्मानिया विद्यापीठाची जेव्हा स्थापना झाली, हा मुद्दा थोडासा वेगळ्या अर्थानं आपण समजून घेऊया. त्यावेळी औरंगाबाद, वारंगल आणि गुलबर्गा येथे इंटरपर्यंतचीच शिक्षणाची सुविधा होती. या महाविद्यालयामध्ये शिक्षणाचं जे माध्यम होतं ते उर्दू होतं. त्यामुळे इतर जे भाषिक विद्यार्थी आहेत की म्हणजे मराठवाड्यातनं जे जात होते त्यांना सक्तीनं मग एकतर उर्दू शिका किंवा मग शिक्षण बंद करा, हे 2च पर्याय त्यांच्यासमोर होते. आणि ही सगळी सामाजिक शैक्षणिक पार्श्वभूमी असताना मिलिंद महाविद्यालयाची स्थापना 1950 साली करणं या घटनेला फार महत्त्व आहे. समांतरपणे आणखी एक घटना अशी घडलेली होती की नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ होते, स्वातंत्र्य सेनानी. त्यांनी तिथे पीपल्स कॉलेजची स्थापना केली नांदेडमध्ये 1950 सालीच. म्हणजे बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. त्याचवेळी स्वामी रामानंद तीर्थांनी मराठवाड्यातल्या नांदेडमध्ये पीपल्स कॉलेजची स्थापना केली. ती संस्था नांदेड एज्युकेशन सोसायटी म्हणून आजही अस्तित्वात आहे. तर हा योगायोग मी का सांगतो आहे की एक विलक्षण योगायोग म्हणजे जेव्हा 1958 साली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 2 वर्षानंतर औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हे विद्यापीठ सुरू झालं. त्यानंतर 70च्या दशकामध्ये मराठवाड्यामध्ये एक चळवळ सुरू झाली. ही चळवळ होती नामांतराची, की औरंगाबादला जे मराठवाडा विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं. त्याचं कारण या भूमीशी, इथल्या माणसांची, या प्रदेशाशी बाबासाहेबांचं काही एक नातं आहे. ही धारणा या संघटनांची होती आणि साधारणपणे 27 जुलै 1978 रोजी महाराष्ट्र सरकारनं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. हा सगळा इतिहास उपलब्ध आहे, तो आपण वाचू शकता. फक्त एक उझरता उल्लेख मी बाबासाहेबांच्या या शैक्षणिक दृष्टिकोनाच्या संदर्भात मी मांडतो आहे. जेव्हा 1978 साली नामांतर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला तर याचे खूप पडसाद महाराष्ट्रभर उमटले, मराठवाड्यामध्ये उमटले आणि नामांतराला फार मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला.
त्याचं कारण अजूनही आपली मानसिकता बदललेली नव्हती. मराठवाड्यामध्ये जाती जंगली सुरू झाल्या, प्रचंड संवेदनशील असं वातावरण बनलं आणि नामांतराचा हा संघर्ष दलित अस्मितेचा होता, तो सामाजिक समतेचा होता, त्याशिवाय तो आंबेडकरी सन्मानाचा देखील होता. परंतु दुर्दैवानं हे समजून घ्यायला आपण कमी पडलो आणि त्याचा परिणाम असा झाला की अनेकांना त्यामध्ये जीव गमावावा लागला. पुचीराम कांबळे हे पहिले नामांतर शहीद म्हणून आपण त्यांचं नाव ऐकलं असेल. तो सगळा इतिहास मला इथे सांगायचा नाही, कारणही नाही. परंतु 1994 साली जेव्हा शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी या विद्यापीठाचा नामविस्तार करण्याची घोषणा केली, जानेवारी 1994. आणि त्याचवेळी त्यांनी नांदेडला नवीन विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 17 सप्टेंबर 1994 साली नांदेडला विद्यापीठ स्थापन झालं आणि त्या विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव देण्यात आलं. तर हा योगायोग लक्षात घ्या की ज्या दोघांनी 1950 साली एक संस्था आणि एक कॉलेज काढलं, त्याच दोघांच्या नावानं मराठवाड्यामध्ये आज 2 विद्यापीठं आहेत. हा संदर्भ मला तुम्हाला सांगायचा होता, म्हणून ही गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवली. बाबासाहेबांच्या शैक्षणिक कार्याचं अवलोकन करताना किंवा सगळं बघताना आपल्या हे लक्षात येईल की बहिष्कृत हितकारणी सभेचा उल्लेख केल्याशिवाय त्यांच्या या कार्याचं आपल्याला पुढे जाता येणार नाही. म्हणजे 20 जुलै 1924 साली त्यांनी मुंबईमध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. या सभेचा हेतू काय होता, तर समाजातील वंचित घटकातील लोकांचं शिक्षण, सामाजिक प्रगती आणि स्वहक्कांसाठी लढा देणं हा होता. आणि त्यातलं महत्त्वाचं त्यांचं ब्रीद वाक्य होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की बहिष्कृत हितकारिणी सभेमध्ये विविध जाती धर्माचे लोक होते. अत्यंत विचारपूर्वक आणि उदात्त सामाजिक हेतूनं या संस्थेची स्थापना बाबासाहेबांनी केलेली होती. आणि या संस्थेच्या माध्यमातून जे त्यांनी काम केलं त्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करणं असेल, वाचनालयांची त्यांनी स्थापना केली, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली, जे गरजू आणि पात्र विद्यार्थी आहेत त्यांना त्यांनी स्कॉलरशिप दिली. आणि विशेष म्हणजे अस्पृश्यांना नोकरीत जागा मिळावी यासाठी या संस्थेनं प्रयत्न केलेले आहेत. आधी ज्याचा मी उल्लेख केला की डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचं साधन मानून दलित उपेक्षित समाज घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न केलेले आहेत. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं हे कार्य खूप मौलिक स्वरूपाचं आहे. तो इतिहास आपल्यासमोर उपलब्ध आहे. आणखी एका गोष्टीचा उल्लेख करेन की बाबासाहेब जेव्हा मुंबईमध्ये कायदे मंडळात आणि विविध समित्यांमध्ये त्यांनी शिक्षणाबाबत सुधारणा सुचवलेल्या आहेत. शिक्षण ही सर्वांसाठी समान गोष्ट असायला हवी, ही गोष्ट त्यांनी वारंवार अधोरेखित केली. त्याचं कारण असं होतं की सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं ही बाब फार महत्त्वाची होती. त्या काळात दलित समाजाला नोकरीसह, म्हणजे आता शिंदे सरांनी फुल्यांच्या काळातली सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी सांगितली, ती काही 20व्या शतकामध्ये काही फार बदल झालेला नव्हता, कायमच होती. थोडाफार बदल झालेला असेल, पण या काळामध्ये सुद्धा या समाजाला शिक्षण, नोकरीसह मंदिर प्रवेश नाकारला जात होता. एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवलं जात होतं. विहीर, आड अशा सार्वजनिक ठिकाणी पाणी दिलं जात नव्हतं. अशा काळात डॉक्टर आंबेडकरांनी दलित समाजाला आणि चळवळीला एक बौद्धिक दिशा देण्याचं काम केलेलं आहे. बहिष्कृत हितकारिणी सभा ही डॉक्टर आंबेडकर यांनी सुरू केलेल्या सामाजिक क्रांतीचा प्रारंभ होता. वसतिगृह, शाळा, ग्रंथालय या माध्यमातून ही क्रांती सुरू झाली. पुढे सार्वजनिक पाण्याच्या हक्कासाठी चळवळ उभारली गेली. आपल्याला माहिती आहे की आता महाडचा सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष सुरू होतं आहे. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हजारो अनुयायांसह तिथे पाण्याच्या हक्कासाठी त्यांनी लढा उभारला. भारताच्या इतिहासातली एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. त्याचं कारण चवदार तळं हे एक सामाजिक समतेचं प्रतीक आहे. म्हणजे तो केवळ एक लढा नव्हता, तर ते सामाजिक प्रतीक म्हणून आपण त्याकडे बघितलं पाहिजे. मुद्दा असा आहे की शिक्षणाची लोकशाही दृष्टी असलेल्या डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये सुद्धा शिक्षणाशी मूलभूत तरतुदी मांडलेल्या आहेत. मी काही घटनेचा अभ्यासक नाही, संविधानाचा अभ्यासक नाही, परंतु संविधानामध्ये कलम 15, कलम 16, कलम 17, कलम 21, कलम 21A आणि कलम 46 मध्ये त्यांनी अनुक्रमे शिक्षण व नोकरीत समान संधी, अस्पृश्यतेचा अंत शिक्षण संस्थांमध्ये, मोफत
व सक्तीचे शिक्षण हा नंतर आपण समाविष्ट केलेला आहे. आणि अनुसूचित जाती जमाती व दुर्बल घटकांच्या शैक्षणिक हितांचं संरक्षण या तरतुदीमुळे भारतातील शिक्षण व्यवस्थेला खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक रूप मिळालेलं आहे. आधी ज्याचा उल्लेख केला की आता भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सव उलटून गेलं, हर घर तिरंगा वगैरे सगळ्या घोषणा करून झाल्या, आता आपण 80च्या उंबरठ्यावर आहोत. परंतु तरीही आपल्या समाज जीवनातनं अस्पृश्यतेचा अंत अजूनही झालेला नाही. तर मुद्दा असा आहे की शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी घडतात. संविधानिक तरतूद असूनही श्रेष्ठत्वाचे अहंकार समाजात दिवसेंदिवस प्रबळ होत आहेत. धर्म आणि जातीय भेदभाव ही सार्वत्रिक आणि सर्वसामान्य गोष्ट होऊ पाहत आहे. आपल्याला माहिती आहे की याच वर्षामध्ये 13 जानेवारी रोजी UGCने म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाने एक GR काढलेला आहे. तो GR आहे प्रमोशन ऑफ इक्विटी अँड हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट चेंज रेग्युलेशन 2026. म्हणजे उच्च शिक्षण संस्थांमध्ये भेदभाव थांबवण्यासाठी तसेच समानता आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्व UGCने लागू केलेली आहेत. अर्थात यापूर्वी म्हणजे 2012 साली देखील ही मार्गदर्शक तत्त्व त्यांनी जाहीर केलेली होती. त्याचं कारण असं, ह्या सगळ्या तरतुदी जरी करण्यात आलेल्या असल्या तरी आपल्याकडे अद्यापही शैक्षणिक विषमतेचं वातावरण आहे. जात, धर्म, लिंग, अपंगत्व आणि जन्मस्थान इत्यादी आधारावर विविध स्वरूपाच्या भेदभावाला विशेषतः विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं. म्हणून तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा मुद्दा मी यासाठी अधोरेखित करतो की यापूर्वी डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानिक तरतुदी सगळ्या केलेल्या आहेत खरं म्हणजे ह्या, पण तरीही आपली मानसिकता मात्र बदललेली नाही. त्याचं कारण असं की जुने विचार आणि परंपरा आपल्या डोक्यात इतकी खोलवर शिरलेली असते की हे जडत्व आम्हाला सहजासहजी दूर करता येत नाही. कायद्याने समानता मान्य केली जाते, पण प्रत्यक्ष वर्तन व्यवहारात मात्र भेदभाव ठेवला जातो. त्यामुळे सामाजिक न्याय पूर्णपणे साध्य होत नाही. आपण डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाची, संविधानाची चर्चा खूप आदराने करतो, परंतु प्रत्यक्षात मात्र समता, बंधुता आणि मानवतेची मूल्य मनापासून स्वीकारत नाहीत. सामाजिक मानसिकतेचं हे जे जडत्व आहे ते अधिक धोकादायक आहे असं या निमित्ताने मी सांगू इच्छितो. बाबासाहेबांनी जे शैक्षणिक कार्य केलं त्यातलं एक फार महत्त्वाचं कार्य म्हणजे स्त्री शिक्षण. डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केलेला आहे. एवढंच नाही तर त्यांच्या समान हक्कासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यांची एक भूमिका होती की स्त्रिया शिक्षित झाल्या तर त्या जागरूक आणि स्वावलंबी होतील, ही त्यांची भूमिका होती. आणि म्हणून स्त्रियांना समान हक्क मिळावेत म्हणून त्यांनी कायदेशीर प्रयत्न केले. त्यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलामध्ये स्त्रियांना वारसा, विवाह, घटस्फोट आणि संपत्तीचे हक्क देण्याची तरतूद त्यांनी करून ठेवलेली आहे. डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांचे वैचारिक प्रबोधन केले, त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं, त्यांची अस्मिता जागृत केली. स्त्रिया शिक्षित झाल्या तरच समाज प्रगल्भ आणि प्रगत होईल हा त्यांचा दृष्टिकोन होता. पारंपरिक संकेत व्यवस्थेतून मुक्ती मिळवण्याच्या दृष्टीने डॉक्टर आंबेडकरांनी केलेली ही वैचारिक जागृती फार महत्त्वाची मानायला हवी. त्यांनी जे लेखन केलं, त्यांनी जी भाषणं केली, आंदोलनं केली, मोर्चे केले, या सगळ्यामधून त्यांनी स्त्रियांचं प्रबोधन केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये शिक्षणविषयक जाणीव निर्माण केलेली आहे. एवढेच नाही तर सामाजिक समानतेसाठी चालवलेल्या चळवळींमध्ये स्त्रियांना सक्रिय सहभागासाठी त्यांनी प्रेरित केलं. वृत्तपत्र आणि लेखांद्वारे त्यांनी जे विचार मांडले त्याचा सकारात्मक परिणाम झाला. आज आपण बघतो आहोत की भारतामध्ये स्त्रियांचा शिक्षणामध्ये सहभाग वाढलेला आहे. अर्थात म्हणून काही आपल्याकडे अंधश्रद्धा कमी झालेली नाही, काही पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा इथे उल्लेख करण्याचा आता कारण नाही, परंतु स्त्रिया हीच त्या सगळ्या गोष्टीची पहिल्यांदा बळी ठरते आहे. पण ती स्त्री बोलतानाही दिसते आहे, म्हणजे असे दोन्ही गोष्टी आपल्याला दिसतात. आज आपण पाहतो की स्त्रिया आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या बऱ्यापैकी सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे समाज परिवर्तनाला नवी चालना मिळाली. महात्मा फुले यांच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री शिक्षणाला मोठं बळ दिलं. डॉक्टर आंबेडकरांचं शिक्षणाविषयीचं चिंतन हे स्त्रियांच्या आत्मविकासाचं साधन ठरलेलं आहे. एवढंच नाही तर भारतीय स्त्रीवादाची पार्श्वभूमी पाहताना देखील आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा विचार करायला हवा. मुळात भारतीय स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडाफार जो काही बदलला तो 19व्या शतकामध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये
ती चर्चा झालेली आहे. परंतु त्यापूर्वी कुटुंब आणि सामाजिक व्यवस्थेचा केंद्रबिंदू असणारी स्त्री एका विशिष्ट स्वरूपाच्या सामाजिक चौकटीत जगत होती. तिला कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य किंवा माणूस म्हणून सर्वसमावेशक अधिकार देण्यात आलेले नव्हते. कुटुंब केंद्रीय भूमिकेमध्येच ती गुरफटलेली होती. तिचा आचारधर्म तत्कालीन सामाजिक धार्मिक संदर्भामध्ये तयार झालेला होता. पतिव्रता धर्म जपून कुटुंबाची नीतिमत्ता आणि प्रतिष्ठा वाढवावी हेच तिचे भागध्येय होते. एवढंच नाही तर तिचं जे काही स्वातंत्र्य आहे ते आपल्या धर्माने आणि धर्मग्रंथांनी मर्यादित केलेलं होतं. वैवाहिक निष्ठा तिच्यासाठी महत्त्वाची ठरवण्यात आलेली होती. मनुस्मृती प्रणीत समाज रचना पुरुष प्रधान असल्याचे प्राचीन काळात तिचा संकोच झालेला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढच्या काळामध्ये थोडा काही बदल होत गेला. स्त्री शिक्षणाविषयी जागृत झाली. तिच्या शिक्षणाची चर्चा झाली. 19व्या शतकामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेल्यामुळे 20व्या शतकात स्त्रियांचा सार्वजनिक जीवनामध्ये थोडाफार सहभाग वाढला. मात्र खऱ्या अर्थाने स्वातंत्र्योत्तर काळातच स्त्री सार्वजनिक आणि राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाली असे म्हणता येईल. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना त्यात स्त्री पुरुष समानतेचा आणि भेदभाव विरोधी तत्वांचा स्पष्ट समावेश केल्यामुळे स्त्रियांना कायदेशीर समानता मिळाली. स्त्रीला जोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत अन्य स्वरूपाच्या स्वातंत्र्य संकल्पनेला काही अर्थ नाही. स्त्री शिकली तरच ती स्वावलंबी बनेल. तिला तिच्या अधिकाराची जाणीव व्हायची असेल तर तिच्या शिक्षणाचा मार्ग खुला करायला हवा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना विवाह, संपत्ती आणि सार्वजनिक जीवनामध्ये समानतेचा अधिकार प्राप्त झाला. पुढे मग नोकरीच्या संधी मिळाल्यामुळे आज आपण बघतो आहोत की देशभरामध्ये शिक्षणाचा अधिकार मिळाल्यामुळे अधिकाराच्या पदावर स्त्रिया बसलेल्या आपल्याला दिसत आहेत. ही घटना पुरुषी सत्ताकारणाच्या आणि लोकशाहीकरणाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एका विशिष्ट चौकटीत वावरणारी स्त्री तिच्या जगण्याचं एक स्वायत्त अवकाश आज खुलं झालेलं काही प्रमाणात आपल्याला दिसतं. आणि मला वाटतं यामागे स्त्रीवादी चळवळी आहेत, स्त्रीमुक्तीवादी चळवळी आहेत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, या चळवळीच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आहे किंवा त्यांचा विचार आहे, हेही आपण पाहिलं पाहिजे. त्याचं कारण असं की बाबासाहेबांनी स्त्री पुरुष भेदभावाकडे केवळ लिंगभेद म्हणून पाहिलेलं नाही, तर जात, धर्म आणि पितृसत्तेचा एकत्रित परिणाम म्हणून त्यांनी पाहिलेला आहे. आणखी 1-2 गोष्टींचा मी उल्लेख करतो. ब्रिटिश काळामध्ये, चालेल ना सर 15-20 मिनिटं? ब्रिटिशकालीन भारतात म्हणूया आपण, युनिव्हर्सिटी रिफॉर्म कमिटी, विद्यापीठ सुधारणा समिती होती. हे एक महत्त्वाचं असं एक शैक्षणिक प्रकरण होतं. म्हणजे त्या काळात विद्यापीठांची रचना, अभ्यासक्रम, प्रशासन आणि मिळणाऱ्या संधी याबाबत अनेक समस्या होत्या विद्यार्थ्यांना. आणि विद्यापीठ व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी तत्कालीन सरकारनं ही समिती गठीत केली होती. आणि या समितीसाठी डॉक्टर आंबेडकरांनी देखील साक्ष दिली होती. आता त्यांनी बऱ्याच गोष्टी म्हटलेल्या आहेत, ते आता इथे वाचून दाखवत नाही, परंतु मी पुढे जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे एक शैक्षणिक चिंतन खूप आदर्श स्वरूपाचं आहे. त्यांनी भाषण मी इथे स्किप करतोय. त्यांचं एक महत्त्वाचं स्टेटमेंट असं आहे की विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञान स्वीकारू नये, तर त्याने ते ज्ञान चिकित्सक दृष्टिकोनातून तपासावे. कारण कोणत्याही संशोधनाच्या मागे सत्य आणि तर्क नसेल तर त्याला फारसा अर्थ नसतो. म्हणजे मला वाटतं की समकालीन शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे विचार फार महत्त्वाचे आहेत, तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः उच्च शिक्षित होते. नामांकित विद्यापीठातनं त्यांनी पदवी घेतलेली होती. त्या काळातले कायदेतज्ञ, शिक्षणतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक अशी त्यांची ओळख सर्व दूर झालेली होती. परंतु 1935 ते 37 या काळामध्ये ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई येथे प्राचार्य होते. त्याआधी ते तिथेच प्राध्यापकही होते. प्राचार्य म्हणून त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा आपण शैक्षणिक दृष्टिकोन पाहतो तेव्हा बाबासाहेबांनी नेमकं काय केलं, तर त्यांनी कायदा, अर्थशास्त्र, राजकारण आणि समाजशास्त्र यांचा एकत्रित अभ्यास विद्यार्थ्यांना दिला आणि समाजाभिमुख आणि विचारशील विद्यार्थी घडवण्याचा एक मार्ग त्या काळामध्ये त्यांनी खुला केला असं आपण म्हणू शकतो. त्याचं कारण की त्यांनी असं म्हटलेलं होतं की कायद्याच्या विद्यार्थ्याने फक्त कायदा शिकून चालणार नाही, तर त्याने सामाजिक समस्या, मानवी हक्क यांची सुद्धा जाणीव ठेवली पाहिजे, तर्कशुद्ध विचार करणे, सत्य शोधण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. अशा अनेक गोष्टी बाबासाहेबांनी सांगितलेल्या आहेत.
1942 ते 1946 हा जो 4 वर्षाचा काळ आहे, या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळामध्ये मजूर मंत्री होते आणि या काळामध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी विशेष निर्णय घेतलेले आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे माझी आत्मकथा, मराठीमध्ये ते उपलब्ध आहे. यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे की व्हाईसरायचं जे कार्यकारी मंडळ होतं यामध्ये 15 सदस्य होते आणि या 15 सदस्यांपैकी डॉक्टर आंबेडकर हे एकमेव अस्पृश्य सदस्य होते. मग जेव्हा ते मजूर मंत्री झाले तेव्हा त्यांनी मग काय केलं तर त्यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आधी कुणीच घेतलेली नव्हती, ती त्यांनी घेतली. म्हणजे अलीगड मुस्लिम विद्यापीठाला त्यांनी त्या काळामध्ये 20 लाखांची मदत केली किंवा बनारस हिंदू विश्वविद्यालयाला त्यांनी 19 लाख रुपये भांडवल म्हणून पुरवलं. याशिवाय 3 लाखाची दरवर्षी मदत त्यांनी जाहीर केली. त्यांच्यामुळे सरकारने दलित वर्गाकरता 3 लाख रुपयाची मदत केली. एवढंच नाही तर 300 कॉलेजला त्या काळामध्ये त्यांनी शिष्यवृत्ती दिलेली आहे बाबासाहेबांनी. त्यामुळे या शिष्यवृत्तीमुळे अनेक गुणवान विद्यार्थी विदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी जाऊ शकले आणि मग याच दरम्यान त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी वगैरे स्थापन केली. त्यांनी प्राध्यापकांच्या संदर्भामध्ये किंवा प्राध्यापकांच्या संशोधनाच्या संदर्भामध्ये खूप भाषणं केलेली आहेत. ती सगळी काही भाषणं इथे वाचून दाखवता येणं शक्य नाही, पण 1-2 भाषणातली काही अवतरणं मी मुद्दाम ठेवतो. म्हणजे प्राध्यापक कसा असावा किंवा संशोधक कसा असावा या संदर्भामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. एक विधान असं आहे, आमच्या युनिव्हर्सिटीतील शिक्षण पद्धतीमुळे उत्तम प्रोफेसर निर्माण होणे कठीण झाले आहे हे मला कबूल आहे. आमच्यापैकी बऱ्याचशा प्रोफेसरांना शेक्सपियरची नाटके किंवा काव्ये कॉलेजातून शिकवावी लागतात. हे विषय शिकवल्याने आमच्या तरुण पिढीचा किंवा हिंदुस्थानचा काय फायदा होतो. त्याचं कारण आता पुढे सांगतो मी, फक्त आता एवढं ऐकून घ्या. पुढे त्यांनी प्राध्यापकांबद्दल म्हटलेलं आहे, प्रोफेसर नुसता विद्वान असून चालणार नाही, तो सर्वश्रुतच असला पाहिजे, त्याची वाणी शुद्ध असली पाहिजे, तो स्वतः अत्यंत उत्साही असला पाहिजे व आपण आपला विषय मनोरंजक करू अशी धमक त्यांच्यात असली पाहिजे. हे बरेचसे गुण उपजत असतात पण काही अभ्यासाने व अनुभवाने साध्य करायचे असतात. तेव्हा संस्था चालक पैसे घेऊन नोकरी लावत नव्हते, त्यामुळं बाबासाहेब असं बोलू शकले. आज ही परिस्थिती राहिली नाही की प्राध्यापक उच्च विद्याविभूषित असावा की नसावा याची कुठलीही अट आपल्याकडे राहिलेली नाही. आणखी एक शेवटचं कोटेशन त्यांचं मी वाचून दाखवतो. बाबासाहेब असं म्हणाले, माझे तर असे मत आहे की प्रोफेसरांनी अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या कामी स्वतःला इतके वाहून घ्यावे की आपल्या घराकडे बघायला त्यांना मुळीच वेळ मिळता कामा नये. प्रोफेसर लोकांनी भलती कामे अंगावर घेऊन आपल्या जबाबदाऱ्यांचे क्षेत्र उगीच वाढवत जावे ही गोष्ट मला मान्य नाही. अध्यापन व अध्ययन यामध्ये संशोधनही आले. या 3 गोष्टींखेरीज प्रोफेसरांनी दुसरे कोणतेही काम करू नये. आता आमचे प्रोफेसर प्लॉटिंग करतात, वेगवेगळे व्यवसाय करतात, तो मुद्दा वेगळा. परंतु या सगळ्या अवतरणांचा जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक शैक्षणिक दृष्टिकोन, आदर्श प्राध्यापक कसा असावा हे आपल्याला दिसतं. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या शिक्षण पद्धतीतील काही उणिवा देखील दाखवून दिलेल्या आहेत. शेक्सपियरचा त्यांनी उल्लेख केला. याचं कारण असं आहे, म्हणजे शेक्सपियर वाचू नये किंवा साहित्याची गरज त्यांनी अमान्य केली असा होत नाही. याचं कारण असं आहे की बाबासाहेब हे समाजाभिमुख गरजांचा प्राधान्याने विचार करताना त्या काळामध्ये दिसतात. आधी तुम्हाला माणूस म्हणून तुम्हाला मान्यता मिळाली पाहिजे, नंतर साहित्य कलेची क्षेत्र आपोआप तुमच्याशी जोडली जातील, ही त्यांची भूमिका होती. प्राध्यापक हा सर्वश्रुत किंवा बहुश्रुत प्रभावी वक्ता असावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला हव्यात. बाबासाहेबांनी मुंबई विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयकावर चर्चा केलेली भाषणं उपलब्ध आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचं मुख्य साधन आहे आणि जर आपण शिक्षणाच्या उच्च टोकावर पोहोचलो तरच समाजाचा दर्जा सुधारेल. त्यांचं एक फार महत्त्वाचं स्टेटमेंट आहे जे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचे एक उद्गार असे आहेत की राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय सामाजिक आणि धार्मिक उद्धार होत नाही. हे त्यांनी पटवून दिलं आणि जेव्हा मुंबई विधानमंडळावर त्यांची नेमणूक झाली
24 फेब्रुवारी 1927 रोजी, तेव्हा त्यांनी विधिमंडळातलं भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सक्तीच्या शिक्षणावर भर दिलेला आपल्याला दिसतो. ते भाषण काही मी इथे वाचत नाही, अगदी शेवटच्या 2 मिनिटांमध्ये संपवतो. मला कल्पना आहे की खूप उशीर झाला आहे. आज जगाने 21व्या शतकाचा एक प्रारंभिक टप्पा आपण ओलांडलेला आहे. आपल्या एकूणच समाज जीवनामध्ये आमूलाग्र आणि अविश्वसनीय अशा प्रकारची स्थित्यंतरे घडत आहेत. भारतीय शिक्षण व्यवस्थासुद्धा वेगानं बदलते आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने बहुआयामी शिक्षणावर भर दिलेला आहे. डिजिटल शिक्षण म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वेगाने प्रसार होतो आहे. ई लर्निंग ही नवी संकल्पना रूढ झाली आहे. तंत्रज्ञानात झपाट्यानं बदल होत असल्यामुळे नव्या कौशल्याची गरज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अशावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांकडे बहुसांस्कृतिक समज नसेल तर जागतिकीकरणाच्या या काळात त्यांचा टिकाव लागणार नाही अशी परिस्थिती आहे. कोरोनानंतर भारतीय शिक्षण प्रणाली झपाट्यानं बदलली. या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक विचार अत्यंत सुसंगत आणि महत्त्वाचा ठरतो. कारण त्यांनी शिक्षणाला सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे मूलभूत तत्त्व मानले होते. वेगवेगळ्या स्तरात विभागलेली व्यवस्था पाहिली की आंबेडकरांचे समतेचे सर्वसमावेशक शिक्षणाचे महत्त्व लक्षात येते. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध दृष्टिकोन विकसित होतो. असा विद्यार्थी अंधश्रद्धा आणि परंपरावादाला विरोध करू शकतो. ही भूमिका बाबासाहेबांची होती. डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षण प्रणालीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा समावेश केला. ही मूल्ये समकाळात खूप महत्त्वाची वाटतात. डॉक्टर आंबेडकरांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून समकालीन शिक्षकांकडे पाहिले तर ते अत्यंत व्यापक, मानवतावादी आणि परिवर्तनवादी दिसते. शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचं साधन नाही तर ते सामाजिक न्याय, समता आणि स्वातंत्र्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचं आहे. शिक्षण हे मानवी मूल्यांसोबत संतुलित असते. हा डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा नव्या काळातील संदर्भ आपण सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे. मनापासून आभार.